नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। एससी एसटी ओबीसीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती सरळ सेवेत समाविष्ट करा, कर्मचाऱ्यांचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। 15 ऑगस्ट रोजी कृष्णा डायग्नोस्टिक उपक्रमाच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। माजी महापौर प्रदीप नाना करपे यांची पत्रकार परिषदेत माहिती। वाढीव घरपट्टी संदर्भात धुळेकरांची केली आमदारांनी दिशाभूल, रणजितराजे भोसलेंनी केला पत्रकार परिषदेतून आरोप। लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल नाना गोटे यांची पत्रकार परिषद। मनपातील बदली सफाई कामगारांना कायम करा, बदली सफाई कामगारांनी केले मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती सरळ सेवा भरतीमध्ये दिलेल्या सवलतीस अनुसरून समावेश करावा असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत। याचा निषेध म्हणून आज कास्ट्राईब कर्मचारी महासंघच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। शिवाय या संदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, जिपा अध्यक्ष किशोर पगारे, मनपा संघटना अध्यक्ष सुनंदा भांबरे, जनरल सेक्रेटरी लक्ष्मीकांत चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गेश बोरसे, अनिल बैसाने, महिला संघटक बबिता पटले, संजय लोंढे, संदीप सोनोने, निनाद मोरे, गणेश कोकणी, ऋषभ कुवर, विठ्ठल सामुद्रे, हेमंत पवार, नीता दाभाडे, श्रीमती सोनोने, तुषार बैसाने यांच्यासह कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही सर्व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा धुळे सर्व पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी जमलो आहोत। त्याचं मुख्य कारण असे की राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे तात्काळ मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो होतो। यामध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 7 मे 2021 अन्वये महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवलं आहे। शासन सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक 29 डिसेंबर 2017 अन्वये एक साधे पत्र काढून मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखल्या आहेत। यामध्ये मागासवर्गीयांच्या पदोन्नत्यांना अनेक प्रकारे अडथळा निर्माण होत आहे। भारतातील संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सह इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती रोखता येणार नाही असे स्पष्ट निर्देश देऊनही महाराष्ट्र शासनाने अद्यापही पदोन्नतीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही। आरक्षणाची रिक्त पदे न भरणे संविधानाच्या विरोध धोरण आहे। सदर बाबतीत 2011 मध्ये खास बाब म्हणून मागासवर्गीय अनुशेषाची विशेष भरती प्रक्रिया राबवून सर्व जागा भरण्यात आल्या होत्या। राज्यात कंत्राटी नोकर भरती धोरण अंमलात आणल्यामुळे राज्यातील लाखो बेरोजगारांना शासनप्रती असंतोष निर्माण झालेला आहे। जुनी पेन्शन योजना लागू करणे व याबाबत इतर सर्व महासंघाच्या मागण्या आम्ही आज रोजी या धरणे आंदोलनातून मांडत आहे। तरी आजच्या या धरणे आंदोलनामध्ये आम्ही शासनाला हे विदित करू इच्छितो की आमच्या या सर्व मागण्या तात्काळ लागू कराव्यात व आमच्या संघटनांच्या या समस्यांवर विशेष लक्ष देऊन या मागण्यांना मान्यता द्यावी। भाजपाचे नेते तथा धुळ्याचे माजी महापौर प्रदीप नाना करपे यांच्या प्रयत्नातून अवघ्या 30% दरात धुळेकरांची आरोग्य तपासणी होणार आहे। धुळे महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकनेते गोपीनाथ मुंडे रोग निदान योजनेअंतर्गत डायग्नोस्टिक सेवा धुळेकरांना दिली जाणार आहे। या उपक्रमाचे लोकार्पण भारतीय स्वातंत्र्य दिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे। दरम्यान 15 ऑगस्टला सकाळी 11 वाजेच्या दरम्यान धुळे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात हा लोकार्पण सोहळा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। दरम्यान यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे असतील, तर कार्यक्रमास आमदार जयकुमार रावल, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, कृष्णा डायग्नोस्टिकचे चेअरमन राजेंद्र मुखा, आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आज माजी महापौर प्रदीप नाना करपे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी महापौर प्रदीप नाना करपे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले होते। दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते हिरामन गवडी, बबन थोरात, कृष्णा डायग्नोस्टिकचे कपिल देशमुख यांची उपस्थिती होती। एक्सरे काढायचे असतील आणि ह्या लॅबमध्ये 2200 टेस्ट होणार आहे। 2200 टेस्ट या सर्व अतिशय मोठ्या टेस्ट आणि अतिशय छोट्या टेस्ट अशा सर्व टेस्ट होणार आहे।
पण गोरगरीब जनतेकडं एखाद्या गोरगरीब पेशंटकडं पैसे नसतात. सामान्य कुटुंबातल्या व्यक्तींकडं त्यांना एक्सरे काढायला, सिटी स्कॅन करायला पैसे नसतात, म्हणून ते उपचार करू शकत नाही. म्हणून आम्ही हा एक चांगला प्रोजेक्ट त्या सर्वांच्या माध्यमातून आला होता. म्हणून मी महापौर असताना याचा मी सर्व नगरसेवकांनी, अतिशय महत्त्वाचं, सर्व नगरसेवकांनी एक मताने ठराव करून चांगल्या कामाला एक मताने ठराव केला आणि पास केला. तर आम्ही धुळे महानगरपालिकेची 4 राष्ट्रीय जागा त्याला दिली, पण त्याला नाममात्र याच्याने देऊ शकत होतो. पण आम्ही रेडी रेटमध्ये कोणालाही काही त्रास व्हायला नको, रेडी रेटमध्ये जो आहे त्याच्याप्रमाणे ते भाडं ठरवून त्यांना ती जागा दिली. या लॅबमध्ये असं आहे की छोटे छोटे तपासणी पण, आता आपण रक्त तपासायला जातो, जे तुम्हाला शासकीय दर तुम्हाला दिलेले 300 रुपये घेतात, तिथे 30 ते 35% मध्ये होणार 340 रुपये घेणार. रक्तगट तपासून 100 रुपये घेणार, तर 32 रुपये होणार. असे हे सर्व तुम्हाला HIV टेस्ट 500 रुपये, इथे 150 रुपये होणार. अशा ज्या टेस्ट आहे, सिटी स्कॅन आहे, सिटी स्कॅन हा 3,500 पासून तर 9 ते 10,000 पर्यंत आहे. 9 ते 10,000 पर्यंत सिटी स्कॅन 30 ते 35% मध्ये होणार. म्हणजे समजा 3,500 सिटी स्कॅन 1100 रुपये होणार, तर 9,000 सिटी स्कॅन तुम्हाला 3,032 रुपये. आणि अजून भविष्यामध्ये आम्ही महानगरपालिकेकडे जागा मागवली MRI मशीनसाठी. MRI मशीन पण आपण कृष्णा डायग्नोस्टिकच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं आहे. त्याचं सुद्धा आपण याच पद्धतीने धुळे महानगरपालिकेच्या लॅबमध्ये आपण पेशंट पाठवून ते तिथेही योग्य दरामध्ये त्यांना आपण पेशंटला मदत करू शकतो. धुळे महानगरपालिकेने नव्याने वाढवलेल्या घरपट्टीला महाराष्ट्र सरकारने कोणतीही स्थगिती दिलेली नाही किंवा रद्दही केली नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे धुळेकर जनतेला फसवीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान धुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेच्या काळात धुळे शहरातील नागरिकांच्या मालमत्ता करात आवाढव्य वाढ केली. लोकांची घरपट्टी 8 ते 10 पटीने वाढविली. त्यावेळी वाढीव घरपट्टी कमी करावी किंवा रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने तसेच इतर पक्षांनी सुद्धा आंदोलने केली, परंतु भाजपाने घरपट्टीत सवलत दिली नाही. कोणत्याही नगरसेवकांनी घरपट्टी रद्द करावी असा ठराव महासभेत मांडला नाही. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता ते मुख्यमंत्रीपर्यंत भेटीगाठी, पत्रव्यवहार शहरातील विविध नेत्यांनी केला, पण त्यालाही यश मिळाले नाही. वलवाडी उपनगरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली, ती पण फेटाळण्यात आली. उलट महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देणे, हरकत घेणे, सुनावणी घेणे आदी काम सुरूच ठेवले असल्याचा आरोप देखील रणजितराजे भोसले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. महानगरपालिकेने जी वाढीव घरपट्टी आकारलेली होती त्याला महाराष्ट्र सरकारने कुठे स्थगिती दिली नाही, रद्द केली नाही किंवा महाराष्ट्र सरकारचा जुन्या दराने आकारणी करावी असा कुठलाही आदेश आलेला नाही. या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि धुळ्याचे आमदार यांनी काही दिवसापूर्वी विधानसभेच्या समोर बसून एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि तिथं स्थगिती दिली, पत्रकाद्वारे दिली असं त्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं. माझं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या शहराचे आमदार हे दोघं धुळे शहरातील जनतेला फसवण्याचं काम करतायत, चुकीची माहिती देण्याचं काम करतायत. भाजपने आपल्या सत्तेच्या काळामध्ये 8 ते 10 पटीने घरपट्टी वाढवण्याचं पाप केलं आणि आज एमआयएम या पद्धतीने एमआयएमचे आमदार जे आहेत घरपट्टी स्थगिती झाली असं चुकीचे मेसेज देण्याचं काम जनतेसमोर करतायत. भाजप आणि एमआयएम हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. मी मारल्यासारखं करेल, तुम्ही रडल्यासारखं करा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी भाजप आणि एमआयएमचं चालू आहे. माझी जनतेला विनंती आहे की अशा ज्या नेत्यांवर विश्वास ठेवू नये. कुठल्याही पद्धतीची घरपट्टी या शहराची कमी झालेली नाही किंवा रद्द झालेली नाही. सरहदी अधिकाऱ्यांचा आपला क्षुद्र राजकारणासाठी वापर करण्याचे भाजपाचे प्रयत्न म्हणजे कपटी कारस्थानी राजकारणाचे शेवटचे टोक होय. फरार आरोपी परमबीर सिंगचा भाजपला वापर करावा लागतो यातच सर्व आले. दरम्यान गेली 6 वर्ष या क्षणाची तर मी वाट पाहत होतो.
अशा शब्दात माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पलटवार केला. मुंबई पोलीस आयुक्तपदी तत्कालीन असलेले परमबीर सिंग यांनी आपले नाव घेऊन आपल्यावर मोठी मेहरबानी केली. गेली 6 वर्षे याच संधीची तर वाट मी पाहत होतो. आपल्या सैन्य देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस यांचे हनुमान, गिरीश महाजन व जयकुमार रावल यांच्या गैरप्रकार व भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार केल्या. आपण केवळ हवेत गोळीबार केला नाही, 100% सत्यावर व पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत. यांच्याविरुद्ध ताबडतोबीने FIR दाखल व्हावी यापेक्षा जास्त पुरावे तक्रारीसोबत मी सादर केलेले आहेत. परंतु सिल्वर ओक किंवा अनिल देशमुखांच्या घरी परमबीर सिंगाच्या झालेल्या कथित बैठकांमध्ये आपण उपस्थित होतो हे परमबीर सिंगाचे म्हणणे मात्र 100% खोटे व असत्य असल्याची माहिती माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. 15 दिवसापासून सर्व चॅनलवर परमबीर सिंग हे अति वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस महासंचालक प्रदेश म्हणून तुम्ही परमबीर सिंग हे सातत्याने माझ्या नावाचा उल्लेख करताय. हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्या विरुद्ध मी तक्रारी केल्या. त्यांनी काहीही तपास न करता सांगितलं ते माझ्यावर दबाव आहे. मी तर काही दबाव आणू शकत नाही, माझे आमदार आणि तोही विरोधी पक्षाचा आहे. तर त्यांचं म्हणजे शरद पवार आहे, अनिल देशमुख, जयंतराव पाटील यांनी दबाव आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केला की अनिल देशमुख यांच्या घरी आणि शरद पवार साहेबांच्या सिल्वर झालेल्या मीटिंगमध्ये मी होतो. हे 100% खोटं आहे. मी कुठल्याही मीटिंगला नसतो, पण मी तक्रारी केल्या या गोष्टी मात्र खऱ्या आहेत आणि मी सगळं पुराव्याविषयी तक्रारी केलेल्या आहे. माझ्या याच्यामध्ये निवेदना म्हणताय तुम्ही काय हवेत गोळीबार केले नाही, 100% सत्यावर आधारित आणि माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर मी मजबूत पुराव्याविषयी तक्रारी केल्या. परमबीर सिंग हाच मूळ आरोपी आणि पोलीस नेहमी सांगतात तुम्ही काही केलं नाही पोलीस चौकशीला सामोरे जाणार सांगतात की नाही. मग परमबीर सिंगाला घाबरायची काय कारण होते? 1 वर्ष तोंड लपत फिरले म्हणून मी म्हटलंय माझ्या ट्रेनमध्ये ते IPS दर्जाच्या पदावरील भोगोड्या परमबीर सिंगावर विश्वास कोणी सभ्य माणूस होऊ शकत आहे. त्याला आणि सुपारी बाजूला करू शकतात. मला बाकीच्या गोष्टींमध्ये काही जायचं नाही.
अंबानीच्या घरासमोर ठेवलेले त्या गळकांड्या घुसळ्या त्या खरं घुसळ्या रस्त्याने नव्हत्या. धुळे महानगरपालिकेत गेल्या 30 ते 35 वर्षापासून बदली सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. दरम्यान मनपा सफाई कामगारांचे रिक्त होत असलेल्या पदावर बदली सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सफाई कामगारांच्या वतीने अनेक वेळा निवेदनं आंदोलनही करण्यात आली आहे. मात्र झोपेची सोय घेतलेल्या मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याकरिता मनपा प्रशासनाला जागरूक करून बदली सफाई कामगारांना लवकरात लवकर रिक्त झालेल्या पदावर सामावून घेण्यात यावे अशी मागणी सफाई कामगारांनी केलेली असून या संदर्भात आज धुळे महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनासमोर बदली सफाई कामगारांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान आजच्या या ठिय्या आंदोलनात बदली सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बदली कामगारांचा विषय 2013 पासून प्रलंबित होता. याच्या आधी 2013मध्ये आंदोलन झालं. एक बदली कामगार मयत झाला. त्याच्यानंतरही धुळे मनपा प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर 2024मध्ये बदली कामगारांच्या बाजूने निकाल लागूनही 5 महिने झाले तरी आजपर्यंत बदली कामगारांना कायम सेवेत घेतलेलं नाही. म्हणून आम्ही धुळे मनपा प्रशासनाला आयुक्त मॅडमांना इशारा द्यायला आलो की जर आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत कायम सेवेत सामावून घेतलं नाही तर आम्ही मनपासमोर आंदोलन करू. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.